नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 29 सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,15,300, 22 कॅरेट दर आहे 1,06,080, तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,45,000। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात दरवर्षीच्या अभूतपूर्व गोंधळाची गोडसाखरच्या वार्षिक सभेची परंपरा यंदा खंडित। सुरुवातीपासून शेवटपर्यंत सभा खेळीमेळीत आणि उत्साहात। शिवाजीराव खोत यांच्या प्रश्नांची चेअरमन प्रकाश पत्ताडे यांनी दिली दिलखुलास उत्तरं। गडिंग्लज पंचायत समिती दिव्यांगांना साहित्य वाटप। मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सक्षमीकरण हीच खरी मदत। गावोगावी शोध मोहीम राबवा, एकही दिव्यांग वंचित राहू नये। ताम्रपर्णी नदीत रामपूरजवळ मगरीचं दर्शन, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। माणगावच्या चंद्रकांत बागडी यांना नदीकाठी मासेमारी दरम्यान दिसली मगर। वनविभाग आणि प्रशासनानं नागरिकांना सावधगिरीचे केले आवाहन। व्यसनमुक्ती पंधरवड्याच्या निमित्तानं प्रफुल्लित केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम। राजर्षी शाहू हायस्कूल आणि महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। डॉक्टर अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त समाजाचा संकल्प। चंदगड इथं श्रद्धांजली सभेत गायक श्रीपती कांबळे यांचं स्मरण। भीमगीत, पोवाडे आणि काव्यसंग्रहातून समाज प्रबोधन करणाऱ्या कलाकारास आदरांजली। त्यांच्या विचारज्योतीतूनच समाजाला दिशा मिळेल असा संकल्प व्यक्त। गडिंग्लजमध्ये संस्कार शिबिरात प्राध्यापक गुरुलिंग खंदारे यांचं मार्गदर्शन। उद्योगशीलतेत दृष्टी, आत्मविश्वास आणि समाजाबद्दलची बांधिलकी महत्त्वाची। यशस्वी उद्योजक होण्यासाठी चिकाटी, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा विश्वास आवश्यक। मुगळीच्या श्री शिवबसव मंडळाचा नवरात्रोत्सव महिलांच्या विविध उपक्रमांनी रंगला। संत बाळूमामाची पालखी मिरवणूक, महाआरती आणि महाप्रसादात भक्तांचा उत्साह। सहकार्य करणाऱ्यांचा मंडळाच्या वतीनं सत्कार। हलकर्णी इथं मूल्य संवर्धन शिक्षक प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न। विजय कांबळे, दिनकर तावडे, डॉक्टर बी डी आजळकर यांचं मार्गदर्शन। मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात यशस्वी ठरलेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।